नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सर्वज्ञ करिअर पॉइंट या प्लॅटफॉर्मवरती. तर ग्रामपंचायतचे सर्व घटक आज तिथं आपण अभ्यासणार आहोत. ग्रामपंचायतच्या संदर्भात जे काही महत्त्वाचे 25 मुद्दे आहेत, त्यामध्ये मग आपण म्हणू शकतो की ग्रामपंचायतची रचना, सोबतच ग्रामपंचायतची सदस्य संख्या, ग्रामपंचायतचं आरक्षण, सरपंचांचे अधिकार, कार्य, ग्रामसेवकांचे अधिकार, कार्य आणि ग्रामसभेबद्दलची संपूर्ण माहिती. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या गोष्टी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत माहीत पडणार आहे. कलमं असो, त्यांचे कार्य असो, त्याचबरोबर त्यांचे अध्यक्षस्थान, मीटिंगचे ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला इथं आज पाहायला भेटेल. सोबतच आशा करतो दिलेल्या गोष्टी ह्या तुमच्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप उपयुक्त असेल आणि तुम्ही एक्झाम व्यतिरिक्त गावामध्ये राहणारे असाल, तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या जबाबदारीतून कळून जाईल. तर त्यानंतर आपण ग्रामपंचायतला सुरुवात करतोय. तर ग्रामपंचायत हा टॉपिक अभ्यासताना लक्ष असू द्या, भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असायला पाहिजे अशा प्रकारचा उल्लेख आहे. किती कलम? कलम 40 नुसार प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असावी भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार. तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार. आता हा जो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चा दिलेला आहे, हा 2012 पूर्वी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम म्हणून ओळखला जायचा. म्हणजे आज जो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे, हा 2012 पूर्वी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम असा ओळखला जायचा. पण आता त्याचं 2012 पासून नाव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असं करण्यात आलेलं आहे आणि हा 1958 चा आहे. या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार 1958च्या कलम 5 नुसार ओके. 1958च्या कलम 5 नुसार प्रत्येक खेड्यात ग्रामपंचायतीची स्थापना करावी अशी तरतूद आहे. मी काय म्हटलं? भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना असेल आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना असेल. दोन्ही गोष्टीमध्ये कन्फ्युजन असता कामा नये. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या महाराष्ट्रामध्ये 7 ते 17 इतकी आहे. म्हणजे कमीत कमी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 असतेच असते आणि 17 पेक्षा जास्त नसते. ओके. मग आता ही वाढते कशी? भरपूर गावाची 9 राहील, 8 राहणार नाही, 10 राहणार नाही. 2-2च्या पटीनं वाढत राहील. म्हणजे 7चे 9, 9चे 11, 11चे 13, 13चे 15, 15चे 17 होईल. मग हे कशावरून ठरते? आलं मनात वाढून द्या अशा प्रकारे नाही. तर ग्रामपंचायतची लोकसंख्या किती आहे त्यावरती ती सदस्य संख्या ग्रामपंचायतीची ठरत असते. आता सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे 600 पेक्षा कमी लोकसंख्या ज्या गावाची आहे किंवा 600 पेक्षा ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या कमी भरू शकतात, त्यावेळेस तिथं 2 किंवा 3 खेड्यांची मिळून गट ग्रामपंचायत बनते. तुमच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला भेटेल. जिथं स्वतंत्र ग्रामपंचायत नाही प्रत्येक सेपरेट गावासाठी, तर मग त्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा कमी असेल, अशा गावामध्ये शेजारचे 1-2 खेडे एकत्र मिळून म्हणजे ग्रामपंचायत बनवले जाते आणि त्याला गट ग्रामपंचायत असे म्हणतात. ओके. त्याचबरोबर हीच जर आपण कंडिशन डोंगराळ भागामध्ये गेलो, एक्झाम्पल ऑफ तुम्ही एखाद्या जिल्ह्यात राहा, सपोज अमरावती जिल्ह्याचं नाव घेऊन पहा. अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा भाग आहे. जर चिखलदरा भागामध्ये डोंगराळ भागामध्ये त्याचा उल्लेख केला जातो आणि डोंगरी भागामध्ये जर कधी तुम्ही असाल, तर त्या गावामध्ये ह्या गोष्टी 600 पेक्षा कमी असेल तरी चालेल. म्हणजे सर्वसाधारण सपाट जागेवर 600 लोकं असले तर ग्रामपंचायत स्थापन होऊ शकते. नसेल तर 2-3 गावाची मिळून ग्रामपंचायत स्थापन होते आणि ह्याच घटक डोंगराळ भागामध्ये 300 लोकं जरी कधी असले तरीसुद्धा ग्रामपंचायत स्थापन केल्या जाते. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. आता आपल्याला माहीत आहे आर्टिकल आपलं जे घटना दुरुस्ती विधेयक होते 106वं विधेयक 128 व घटना दुरुस्ती 106वी महिलांना 33% आरक्षण रिझर्व्ह होतं लोकसभेमध्ये. तर यामध्ये पहा लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये आधीच महिलांना 50% आरक्षण आहे ग्रामपंचायतीमध्ये. ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये सोडा, डायरेक्टली आपण म्हणू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. आता ग्रामपंचायतीमध्ये 27% जागा ह्या इतर मागासवर्गीयांना म्हणजेच काय ओबीसीला रिझर्व्ह असतात. म्हणजे ग्रामपंचायतीच्या 27% जागा ह्या कशासाठी रिझर्व्ह आहेत? ओबीसी. तर मग एसटी आणि एससी करिता त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा रिझर्व्ह असतात. एवढा एक पॉइंट महत्त्वाचा लक्षात ठेवजा.
सोबतच आपल्याला ग्रामपंचायतीची जी लोकसंख्या आहे, लोकसंख्या म्हणजे सदस्य संख्या कोण्या प्रकारे ठरते ते आपण इथं पाहत आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, की ग्रामपंचायतीची जी सदस्य संख्या आहेत, ते कशावर ठरते? तर तो एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या गावची लोकसंख्या किती आहे, त्यावरून त्या गावची ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ठरत असते. एक्झाम्पल ऑफ त्या गावची लोकसंख्या कमीत कमी 600 आणि 1500च्या दरम्यान असेल, तर त्या सदस्य संख्या ग्रामपंचायतची 7 असेल. 1500 ते 3000 असेल, तर सदस्य संख्या 9 असेल. 3000 ते 4500 असेल, तर 1500च्या पटीनं वाढत आहे. एक थोडंसं हायलाइट करून घ्या. तर 1500च्या पटीनं ज्यावेळेस ग्रामपंचायत लोकसंख्या वाढते, त्यावेळेस गावाची लोकसंख्या वाढते, त्यावेळेस सदस्यांची संख्या 2 न वाढते. यानंतर 4,500 ते 6,000 आपण म्हणू शकतो 4,500 ते 6,000 जर कधी गावाची लोकसंख्या असेल, तर ग्रामपंचायतची सदस्य संख्या 13 असेल. 6,000 ते 7,500 गावाची लोकसंख्या असेल, तर ग्रामपंचायतची लोकसंख्या ही ग्रामपंचायत सदस्य संख्या 15. मग तुमच्या लोकांचं काही लोकांचं असं म्हणणं असेल, आमच्या गावाची लोकसंख्या तर भरपूर आहे. तर ते ठरते परिसीमांनुसार. ओके. असं काही नाही का त्या गावामध्ये 2-3 खेड्याची 500-500 लोकसंख्या असते. असते 1500 मग ग्रामपंचायतची लोकसंख्या फक्त 7च का? तर ते परिसीमांनुसार ठरत असते. असं काही नाही त्या गावाची लोकसंख्या तेवढीच असेल म्हणून फक्त तेवढेच आहे. मग तुम्हाला वाटेल त्यावेळेस लोकसंख्या बुवा आता यावर्षी 100 मुलं जन्माला आले. 1500 मग 3,000 वरून 3100 झाले. तर लगेच 11 होते काय? असं नाही. ते परिसीमांनुसार ठरणार असते. वाटेल त्यावेळेस ठरवता येत नाही. त्यानंतर 7,500 पेक्षा गावाची लोकसंख्या जास्त असेल, तर त्या गावची ग्रामपंचायतची सदस्य संख्या ही 17 असेल. एवढं एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक क्लिअरली परत एक पॉइंट मी लिहून दिलेला. गावाच्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतची सदस्य संख्या ठरत असते. गावाची लोकसंख्या जेवढी, तेवढी ग्रामपंचायतची सदस्य संख्या आणि हे पण सांगितलं 600 ते 1500 दरम्यान 7 असेल आणि तिथून दर 1500 लोकसंख्येवर 2 ग्रामपंचायतचे सदस्य हे वाढत जाईल एवढं क्लिअर झालं. सोबतच आपण पाहत आहोत, की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा असतील. आता हा पॉइंट आपला तिथला आहे, जिथं मी म्हटलं होतं इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसीला 27% जागा रिझर्व्ह आहेत आणि एस-सीला आणि एस-टीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा रिझर्व्ह असतात. ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षाच्या पटीत होत असते. दर 5 वर्षातून एकदा ग्रामपंचायतीची निवडणूक होते. ग्रामपंचायतीचे मतदान जे आहेत ते प्रत्यक्ष होते. आपल्याला स्वतः जाऊन वोट टाकावं लागतं. प्रौढ होते म्हणजे जे लोकं 18 वर्षाच्या वर आहेत आणि गुप्त मतदान पद्धतीनं होते. आपण चौकात मशीन बसवली, सर्व येऊन मत देऊ राहिले असं नाही. गुप्त मतदान पद्धतीने होते. सोबतच ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणतात. हा व्ही-आय-एम-पी पॉइंट आहे. ग्रामपंचायतचे जे सदस्य असतात, आपण त्यांना सदस्य म्हणून ओळखतो. सदस्य तर म्हणतातच, पण त्यांना पंच म्हणून सुद्धा ओळखला जातो. हा एक महत्त्वाचा पॉइंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ग्रामपंचायतची सदस्य संख्या जिल्हा अधिकारी जाहीर करतात. म्हणजे आपल्याला एक महत्त्वाचं लक्ष काय ठेवावं लागेल, की ग्रामपंचायतची जी सदस्य संख्या किती असावी, ते गावातले लोकं डिसिजन घेणार नाही. ते कोण डिसिजन घेईल? जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ठरवेल, की या ग्रामपंचायतची म्हणजे सदस्य संख्या किती असावी हे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ठरवेल. सोबतच ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला वार्ड किंवा प्रभाग म्हणतात. आता तुम्ही पाहिलं असेल, की ग्रामपंचायतीमध्ये जे मतदारसंघ म्हणतो आपण त्याला क्लिअरली, तर त्याला वार्ड म्हणतात. त्यानंतर नगर परिषदेमध्ये वेगळं असतं. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये वेगळे. त्याचबरोबर आपल्याला पाहले पंचायत समितीमध्ये वेगळे. ह्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेगळे-वेगळे नावं आहेत. फक्त आपण इथं ग्रामपंचायत शिकू राहिलो त्यामुळे म्हणेल मी इथं, की ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला वार्ड असे म्हणतात किंवा वार्ड किंवा प्रभाग म्हणतात. ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतो. तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी असतात. ओके. क्लास 1 ऑफिसर एम-पी-एस-सी राज्यसेवेमधून निवडले जातात. जिल्हा अधिकारी यू-पी-एस-सीमधून निवडले जातात, जे की क्लास 1 अधिकारी असतात आणि ग्रामपंचायत सदस्याचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. या स्लाइडवर काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ग्रामपंचायतची निवडणूक 5 वर्षांनं होते. ग्रामपंचायतच्या सदस्यांना पंच म्हणतात, व्ही-आय-एम-पी. याचबरोबर आपल्याला हा पॉइंट एक लक्षात ठेवावा लागेल. त्याचबरोबर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असावी
हे कोण ठरवेल? जिल्हाधिकारी ठरवेल आणि ग्रामपंचायतीचे वार्ड ठरवण्याचं काम तहसीलदार करेल आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. एवढ्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. यानंतर ग्रामपंचायतीत प्रत्येक महिन्याला एक अशा वर्षभरात 12 सभा बोलवल्या जातात. म्हणजे महिन्याची एक सभा, अशा 12 महिन्याच्या 12 सभा तिथं भरवल्या जातात. त्यानंतर 3 महिन्याला एक याप्रमाणे 4 ग्रामसभा वर्षभरात घ्याव्याच लागतात कमीत कमी. तुम्हाला जास्त सुद्धा घेता येईल, पण 3 महिन्याला एक, 3 महिन्यातून एक ग्रामसभा तिथं घ्यावंच लागते. ग्रामपंचायतीमध्ये 110वी घटना दुरुस्ती 2011 नुसार इथं 1 मिनिट होल्ड करा, होल्ड करा, होल्ड करा. 110वी घटना दुरुस्ती अजून झालेली नाही. इथं लक्षात घ्या एक महत्त्वाचा मुद्दा, की 73वी घटना दुरुस्ती जी झाली ती ग्रामीण भागासाठी, 74वी घटना दुरुस्ती झाली ती शहरी भागासाठी. कोणत्याही घटना दुरुस्तीने महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेलं नाही. राज्य सरकारने कायदा करून तशा प्रकारची तरतूद 2011 पासून केलेली आहे, की महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण लागू केलेले आहे 2011 पासून. एवढं क्लिअर आहे. त्यासाठी कुठलीही घटना दुरुस्ती नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेते. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. आपल्याला माहीत आहे राज्य निवडणूक आयोग आहेत. राज्य निवडणूक आयोगाप्रमाणेच केंद्रीय निवडणूक आयोग आहे. केंद्रीय निवडणूक आयोग हा देश पातळीवर काम करते. म्हणजे राज्याच्या विधानसभेच्या, विधान परिषदेच्या सोबतच देशात लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका घेण्याचं काम कोण करत असते? केंद्रीय निवडणूक आयोग करते. तर राज्य निवडणूक आयोग हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेते. ग्रामपंचायत निवडणुका लढवणाऱ्या व्यक्तीच्या घरी स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. हे एक महत्त्वाची पात्रता आहे, लक्षात ठेवा. ग्रामपंचायतचे जे लोक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, त्या व्यक्तीच्या घरी स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. तसेच त्या व्यक्तीस उमेदवाराला 13 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे याचे शपथपत्र सुद्धा द्यावं लागते. म्हणजे जर ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची असेल, तर त्याला 2 लेकरापेक्षा तिसरं लेकरू नसावं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे पात्रता. सोबतच आपल्याला पाहता येईल सरपंच म्हणजेच काय? आता पहा, सरपंचाची काय पात्रता आहे? तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ओके. त्याचे वय 21 वर्ष पूर्ण झाले असावे. पंतप्रधानासाठी जर तुम्हाला देशाचे पंतप्रधान बनायचे असेल भारताचे, तर वयाचे 25 वर्ष कंप्लीट केलेले तुम्ही पंतप्रधान बनू शकता. राज्यसभेचा खासदार बनायचं असेल, तर वयाचे 30 वर्ष. तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे असेल, तर वयाचे 25 वर्ष. कारण की पंतप्रधानासाठी वेगळी पात्रता नाही किंवा आपण म्हणू लोकसभेचा खासदार जर कधी बनायचा असेल, तर वयाचे 25 वर्ष, राज्यसभेचा खासदार वयाचे 30 वर्ष, विधान परिषदेचा खासदार विधान परिषदेचा आमदार वयाचे 30 वर्ष आणि विधानसभेचा जो आमदार राहील, त्याला राहील वयाचे 25 वर्ष. म्हणजे एकंदरीत काय, स्थायी सभागृहाचा सदस्य बनण्यासाठी वयाचे 30 वर्ष आणि अस्थायी सभागृहाचा सदस्य बनण्यासाठी वयाचे 25 वर्ष कंप्लीट केलेले असावे. आणि जर सरपंच बनायचं असेल, तर वयाच्या 21व्या वर्षी आपण सरपंच गावचा बनू शकतो. त्याचबरोबर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, डोमेसिल असावं त्याच्याकडे, त्याचं वय 21 पूर्ण झालं असावं, गावच्या मतदार यादीत त्याचं नाव असावं. झोपेतून उठला आणि डायरेक्ट इलेक्शन लढवतो बा असं नाही. त्यानं कमीत कमी 7वी पास केली असावी. तुम्हाला माहिती आहे, जर कोणतीही एक्झाम द्यायची असेल त्यासाठी खूप मोठी पात्रता आहे, ग्रॅज्युएशन आहे, हे आहे. पण जर सरपंच बनायचं असेल, गाव चालवायचं असेल, गावचा प्रथम नागरिक बनायचं असेल, त्यासाठी 7वी पास पाहिजे. ओके. 1995 पूर्वी जन्मलेल्यांना ही अट नाही. म्हणजे इथून 30-32 वर्षापूर्वी जे लोक जन्मले त्यांना ही 7वी पासची अट नाही. ते कशीही लोक काय तिथं अप्लाय करू शकतात. यानंतर सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा. ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच आपला राजीनामा सरपंचाकडे देतात. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत,
आणि ग्रामपंचायतचे उपसरपंच आहे, त्यांचा जो राजीनामा आहे ते सरपंचाकडे देतात. बरोबर आहे, एवढं क्लिअर? त्याचबरोबर सरपंच व उपसरपंचावर जर कधी अविश्वासाचा ठराव टाकायचा असेल, सरपंच आणि उपसरपंचावर अविश्वासाचा ठराव दाखल करायचा झाल्यास एकाच 3 सदस्यांनी तो मांडावा लागतो. म्हणजे 33% जेवढे सदस्य आहेत, त्यापैकी 33% लोकांनी तो मांडावा लागतो आणि जर कधी तो ठराव संमत होण्यासाठी उपस्थित राहून, म्हणजे जे लोकं तिथं उपस्थित राहील, त्यापैकी 66% लोकांनी त्या म्हणजे त्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला 2/3 म्हणतो आपण. 2/3 सदस्यांनी बहुमत आवश्यक आहे. ह्याच गोष्टी महिलांसाठी वेगळ्या आहेत. हे झाले वरची गोष्ट पुरुषांसाठी. जर कधी सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरती अविश्वासाचा ठराव टाकायचा असेल, तर तो 33% लोकांनी हा अविश्वासाचा ठराव आणा, अशा प्रकारसाठी मतदान करणं किंवा होकार देणं गरजेचं आहे. आणि जो पुरुषांविरुद्ध जर कधी संमत करायचा असेल, तर 66% लोकांनी किंवा 2/3 2/3 लोकांनी काय त्या त्या बाजूने मतं देणं गरजेचं आहे. पण तीच गोष्ट जर कधी महिला सरपंच असेल किंवा महिला उपसरपंच असेल, त्याच्या बाबतीमध्ये तोच ठराव संमत होण्यासाठी 75% लोकांनी त्या गोष्टीला होकार देणे गरजेचं आहे. पुरुषांसाठी 66%, महिलांसाठी 75%. यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, अविश्वास प्रस्ताव पहिले 2 वर्ष आणता येत नाही. आता तुम्हाला माहिती आहे सरपंच थेट जनतेतून निवडले जाते. अविश्वासाचा प्रस्ताव पहिले 2 वर्ष आणता येत नाही. तसेच कार्यकाळ संपण्याच्या 6 महिने अगोदर सुद्धा आणता येत नाही. हे एक महत्त्वाचं आहे. आणि एकदा जर कधी तो अविश्वासाचा ठराव आणला, तिथून तो पुढे अजून 2 वर्ष सुद्धा आणता येत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ग्रामपंचायतची निवडणूक संपली. तिथून आता तो पहिले सुरुवातीचे अविश्वासाचा प्रस्ताव पहिले 2 वर्ष आणता येणार नाही. तसेच शेवटच्या 6 महिन्यात सुद्धा आणता येणार नाही. आणि एकदा जर कधी तो कुठेही मधात आणला, तिथून आणखी 2 वर्ष आणता येणार नाही. ह्याच्या महत्त्वाच्या अटी आहेत. ग्रामपंचायतीच्या सदस्य सदस्यांची पहिली बैठक तहसीलदार घेत असतात. आता तहसीलदार कोण ठरवत होते? तहसीलदार आपल्या ग्रामपंचायतीचे वार्ड ठरवत होते. जिल्हा अधिकारी काय करत होते? जिल्हा अधिकारी ग्रामपंचायतीचे सदस्य किती संख्या राहील हे ठरवित होते. बरोबर आहे. आता सरपंच हे पद रिक्त असते, तर जर रिक्त असले तर उपसरपंच हे पद काय अराखीव असते. आता थोडंसं समजून घ्या. सरपंच पद हे रिक्त असते. रिक्त असते म्हणजेच काय? त्यासाठी कुठलं तरी जातीचं आरक्षण लागते. पण उपसरपंच पद हे अराखीव असते. त्यासाठी कुठलंही आरक्षण नसते, एवढं क्लिअर समजून घ्या. त्याचबरोबर सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणुकीमध्ये वाद जर कधी निर्माण झाला, सरपंच व उपसरपंचाच्या निवडणुकीत कुठल्याही पद्धतीचा मतभेद झाला, वाद निर्माण झाला, तर 7 दिवसाच्या आतच, ओके, 7 दिवसाच्या आत जिल्हा अधिकाऱ्याकडे त्याची संदर्भात काय दाद मागावी लागते किंवा त्यांच्याकडे त्यांची काय तक्रार घेऊन जावी लागते. सरपंचास गावच्या लोकसंख्येनुसार मानधन दिले जाते. सरपंचास काय आहे, गावच्या लोकसंख्येनुसार मानधन दिले जाते. म्हणजे त्या गावची लोकसंख्या जास्त असेल तर जास्त मानधन, कमी असेल तर कमी. आता एक्झाम्पल ऑफ हे चेंज होत राहतं, थोडंसं चेक करून घ्या. जर कधी गावची ग्रामपंचायत लोकसंख्या 2000 असेल, तर सरपंचाचे मानधन ₹3000, उपसरपंचाचे ₹1000. इथं जर कधी 8,000 असेल, तर ₹4000 सरपंचाला, उपसरपंचाला 1500 आणि 8,000 पेक्षा जास्त गावची लोकसंख्या असेल, तर सरपंचाला 5,000, उपसरपंचाला 2,000. मानधन आणि पगार याच्यातला फरक समजून घ्या. मानधन जे असते, स्वइच्छेनं केलेल्या कामाबद्दल जो मोबदला असतो, म्हणजे माझ्या मनात लयच इच्छा झाली आता तुमची सेवा करायची बुवा, मग मला जो गव्हर्नमेंट किंवा कोणी मानधन देईल, त्याला म्हणजे स्वइच्छेनं माझ्या इच्छेनुसार मी जे काम करून राहिलो, त्या कामासाठी मला जो मोबदला दिला त्याला मानधन म्हणतो. पगार काय असते? स्वइच्छेने आपण कुठेतरी काम करून राहिलो त्याचे ते पैसे आहेत. आणि मानधन म्हणजे स्वइच्छेनं काम केलेल्या कामाचा मोबदला आहे, एवढं लक्षात ठेवा. पण सर्वसाधारणतः पगार झाले कमी आणि मानधन झाले जास्त. यांचे नाही, यांचे कमी आहेत बरं का. पुढे चला. आता पहा, अधिकार व कार्य. ग्रामपंचायतीच्या तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतो कोण? सरपंच.
ग्रामपंचायतीच्या तसेच ग्रामसभेचे बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवेल मग? सरपंच. ग्रामपंचायतीच्या व ग्रामसभेच्या बैठका कोण बोलवतं? सरपंचच. गावचा प्रथम नागरिक कोण असतो मग? सरपंचच. प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमास हजर कोण राहतो? सरपंच. ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामपंचायतीचे जे नोकर असतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं आहे मग? या सरपंचाचं. गावात येणारे पाहुणे जे असतात, तर गावाच्या वतीने स्वागत करणारे कोण मग? सरपंच. गावाचे पायाभूत प्रश्न सोडवण्यासाठी जे काही म्हणजे कुठं पाण्याचा प्रश्न आहे, कुठं गटार आहेत, मग हे प्रश्न सोडवण्याचं काम कोणाचं आहे? सरपंचाचं. विविध शासकीय योजनाची गावात ग्रामपंचायती द्वारे काय केले जाते? अंमलबजावणी केली जाते आणि सोबतच ग्रामपंचायतीच्या कागदपत्रावर सह्या कोण करतो? सरपंच. ग्रामपंचायतीचे ठराव ग्रामपंचायत प्रशासनाला सांगून ग्रामपंचायतीचे ठराव ग्रामपंचायत प्रशासनाला सांगून अंमलात कोण आणतो? सरपंच. सरपंचाचे महत्त्वाचे अधिकार आणि कार्य आहेत. सोबतच पुढे पाहू आपण ग्रामसेवक. आता ग्रामसेवक म्हटलं तर काय सरपंच हा जनतेनं निवडून दिलेला असतो, तर ग्रामसेवक हा प्रशासनाचा माणूस असतो. तो ग्रामपंचायतचा माणूस नाही. तो सरकारचा माणूस आहे. ओके. आता ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासनाचा प्रमुख असतो. बरोबर आहे. ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा क्लास 3 चा कर्मचारी आहे, क्लास 3. ग्रामसेवकाची नेमणूक म्हणजे त्यांना कोणत्या ग्रामपंचायतमध्ये काम करावं, ते मुख्य कार्यकारी अधिकारी ठरवेल. ठीक आहे. म्हणजे कोणत्या ग्रामसेवकानं कोणत्या ग्रामपंचायतमध्ये कामं करावं, ते मुख्य कार्यकारी अधिकारी ठरवेल जिल्हा परिषदेचे. ग्रामसेवकावर नियंत्रण जे असते, ते गटविकास अधिकाऱ्याचे असते. BDO ज्याला म्हणतो आपण, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर क्लास 2 MPSC मार्फत निवड केली जाते. ग्रामसेवक आपला राजीनामा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे देतो. आता ज्यानं त्याला काम जिथं दिलेलं आहे त्याच्याचकडे काय देईल? ते राजीनामा देईल. ही सहज समजणारी गोष्ट आहे. लॉजिकली आहे. पेपरमध्ये कन्फ्युजन होता कामा नये. ग्रामसेवकाची बडतर्फी जर कधी त्यांना कामावून टाकायचं असेल, काढून टाकायचं असेल, तर मुख्य कार्यकारी अधिकारी त्याला कामावून काढून टाकतात. ग्रामसेवकाचे वेतन जिल्ह्याच्या निधीतून दिले जाते. ग्रामसेवकाचे जे वेतन असेल ते कुठून दिल्या जातील? जिल्ह्याच्या निधीतून दिल्या जाईल. एवढं क्लिअर झालं ग्रामसेवकाच्या संदर्भात. ग्रामसेवक हा सरकारचा माणूस आहे, म्हणजे तो प्रशासनाचा प्रमुख आहे ग्रामपंचायतचा. ठीक आहे. कार्यकारी प्रमुख कोण असेल मग? सरपंच आणि प्रशासनाचा प्रमुख मग कोण आपला? ग्रामसेवक. आणि ग्रामसेवक हा क्लास 3 चा असेल. ग्रामसेवकाची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करेल. त्यालाच तो बडतर्फ करेल आणि त्याच्याकडेच काय त्याच्यावर नियंत्रण मात्र काय गट विकास अधिकारी ठेवेल. कारण की CEOचं इतक्या लोकांपर्यंत नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे काय गट विकास अधिकारी त्याच्यावरती काय नियंत्रण ठेवणार आपल्या तहसीलचे. याचबरोबर ग्रामसेवकाचे काय अधिकार आहेत, कार्य आहेत? गावाचा ग्रामनिधी सांभाळणे, पैसा हे ग्रामसेवक करत असतो. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे प्रशासन सांभाळतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं काम आहे ग्रामसेवकाचं, जन्माची आणि मृत्यूची नोंद ठेव. गावातलं कोण घचकलं, कोण गावात जन्माला आलं, त्याचे सगळ्यात महत्त्वाची एक काम आहे, की जन्म मृत्यूची नोंद ठेवण्याचं काम हे ग्रामसेवकाचं आहे. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सुद्धा ग्रामसेवकाचं. ग्रामपंचायतीत विविध अहवाल पंचायत समितीला, तालुका लेव्हलवर, जिल्हा परिषदेला, जिल्हा लेव्हलवर पाठवण्याचं काम कोणाचं मग? या ग्रामसेवकाचं. जनमाहिती अधिकारी व विविध योजनांची माहिती सरपंच व उपसरपंच यांना देतो. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं मग? ग्रामसेवकाचं. आणि गावकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचं काम सुद्धा कोणाचं? सेवकाचं. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कार्य करत असतो? तर ग्रामसेवक काम करत असतो. तर ग्रामपंचायतीचे सचिव मग कोण आहेत? ग्रामसेवक आहेत. आणि सभांचे इतिवृत्त लिहितो. आजच्या सभेमध्ये काय घडलं? ह्या सगळ्या गोष्टी कोण ठरवेल? ग्रामसेवक करणार आहेत. आता एवढे काम झाले. त्यानंतर गावकऱ्यांना विविध प्रमाणपत्रे देतो. म्हणजे एखाद्याला रहिवासी दाखला लागेल, बरोबर आहे. आधी कोणाला भरपूर सारे दाखले लागू शकतात. ते काम कोण देणार मग? कोणाला जन्माचा दाखला लागेल, कोणाला मृत्यूचं प्रमाणपत्र लागेल, तर ते दाखले प्रमाणपत्र कोण देईल? ग्रामसेवक देईल. गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी जे नोटीस द्यायची असेल, तर ते ग्रामसेवकच देईल. ग्रामपंचायतीचे कर वसूल करायचे असेल, दिवाबत्ती, घरबत्ती, पाणीपट्टी
जे काही असेल ना, त्याचे कर सर्व वसूल करण्याचं काम ग्रामसेवकाचं. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणजे लहान लेकराचे गावात विवाह होता कामा नये, हे एक काम महत्त्वाचं ग्रामसेवकाचं आहे. गावातील जैवविविधता समितीचे सचिव, आपत्कालीन समिती सचिव व विवाह निबंधक जे असतात, ते सुद्धा ग्रामसेवक असतात. एवढे कामं या ग्रामसेवकाच्या संदर्भात आपल्याला पाहता येईल. आता आहे महत्त्वाची ग्रामसभा. ग्रामसभा झोपेतून उठला आणि ग्रामसभेचा सदस्य बनला असं नाहीये. त्याच्यासाठी काहीतरी पात्रता असते. होऊ शकते तुमच्या गावची तुमच्या ओळखीची ग्रामपंचायत आहे. तुमचं मतदार यादीत नावही नाही. पण तुमचे त्यांच्यासोबत खूप चांगले संबंध आहेत. तर तुम्ही बसू शकता तिथं. काही हरकत नाही. नेमकं बा काय असते या ग्रामसभेमध्ये. पण तसं काय आहे पात्रता शासन दरबारी? ग्रामसभेला लोकशाहीची शेवटची कळी म्हणतात. ग्रामसभेची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 6 मध्ये केलेली आहे. कलम 5 मध्ये कशाची होती? ग्रामपंचायतीची. तर ग्रामसभेची कलम 6 मध्ये आहेत. ग्रामसभेच्या बैठका वर्षातून आताच्या तरतुदीनुसार 4 वेळा घेणे बंधनकारक आहे. मी याआधी सांगितलं. त्या कधी घेतल्या जातात? एक 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, याच्यानंतर 1 मे आणि 1 घेऊ शकतात ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस. ठीक आहे. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात मग? सरपंच. गावातील सर्व 18 वर्षावरील प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात. हे एक महत्त्वाचं आहे. गावातील 18 वर्षाचे जे लोक आहेत वर, ते सर्व प्रौढ आहेत. हे प्रौढ म्हणजे काय? 18 वर्षात झाला म्हणजे प्रौढ झाला, हे लक्षात ठेवता. ते ग्रामपंचायतचे सदस्य ते होऊ शकतात. कायचे? ग्रामसभेचे सदस्य ते होऊ शकतात. याचबरोबर महाराष्ट्र खालील तारखेला ग्रामसभा भरवली जाते ही अपेक्षित आहे. पण या तारखा मात्र बंधनकारक नाहीत. एक 26 जानेवारीला सर्वसाधारण भरवल्या जाते. एक महाराष्ट्र दिनाच्या दिवशी असते. एक 15 ऑगस्टला असते. एक 2 ऑक्टोबरला असते. पण 2018 पासून 2 ऑक्टोबरची ग्रामसभा रद्द करण्यात आली असून ही 4थी ग्रामसभा नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या पूर्वी घेतली जाते. ग्रामस्थांच्या मागणीनुसार विशेष ग्रामसभा देखील घेतल्या जाते. जर कधी गावातल्या लोकांनी मागणी केली, ग्रामसभा बोलवा, आपल्या आपल्या गावात पाण्याची टंचाई आहे, तर त्यासाठी ग्रामसभा बोलवा, त्याचा ठराव मंजूर करा आणि तो ठराव पंचायत समितीमार्फत किंवा आपण जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवा. जिल्हा जिल्हा म्हणजे आपण जिल्हा कचेरीपर्यंत पोहोचवा. ते काम मग काय? आपले ग्रामसभा गावातली कार्य करणारी, गावात काय काम करायचं हे ठरवण्याचं काम या ग्रामसभेचं आहे. म्हणून ते ग्रामसभा तितकी महत्त्वाची. गावातले सर्व 18 वर्षाच्या वरील लोक त्या ग्रामसभेचे सदस्य असतात. ओके. यानंतर आहे याच्यावरचे आधारित प्रश्न. पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्य करणारी संस्था कोणती? आता पंचायत राज व्यवस्थेत गावच्या पातळीवर म्हटलेलं असेल तर ग्रामपंचायत. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर सरपंच ग्रामसभेचे अध्यक्ष असतात. तर ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कोण निश्चित करतो? आता सदस्यांची, ग्रामपंचायतच्या सदस्यांची संख्या, ग्रामपंचायतच्या सदस्यांची जी संख्या असेल ते कोण असतात? जिल्हाधिकारी. आणि वार्ड कोण ठरवतो माझे मित्रांनो? तर तहसीलदार ठरवतो. यानंतर आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? 1958. त्याला आता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम म्हणून ओळखले जाते. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. सरपंच सुद्धा 5 वर्षाचं. ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पंच म्हणतात. सरपंच राजीनामा कोणाला सादर करतो? हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. हा माझ्याकडून त्या पी-पी-टीमध्ये ॲड करणं राहून गेलं असेल. हे लक्षात ठेवजा आता. सरपंच राजीनामा कोणाला सादर करतो? तर गट विकास अधिकाऱ्याला सादर करत असतो. आणि गट विकास अधिकारी म्हणजेच कोण? बी-डी-ओ, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, जे की तालुक्याच्या ठिकाणी असतात. यानंतर गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी कोण नोटिसा देतो? आत्ताच पाहिलं आपण, ग्रामसेवक देतो. ठीक आहे. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतची कमीत कमी 7, जास्तीत जास्त 17 सदस्य संख्या असणे बंधनकारक आहे. कमीत कमी 7. डोंगरी भागामध्ये काय मग 300 लोकसंख्या जर कधी असेल तरी ग्रामपंचायत स्थापन होते. आपल्या पठारी सपाट भागावर काय म्हणते? 600 लोकसंख्या जर कधी असेल तरी ग्रामपंचायत स्थापन केल्या जाते. ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा जे अधिकार आहे, आता तुम्हाला मी सांगितलं होतं तर कोणाला आहे ग्रामसेवकाची? जिल्हा परिषदचे सीयू, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला आहेत. ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? ग्रामपंचायत सचिव कोण असतात? तर ग्रामसेवक असतात. हे लक्षात ठेव जा. यानंतर आपल्याला साधारणतः 10 प्रश्न याच्यावरती आणि आधारित पी-पी-टी पाहिलेली आहेत.
या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायला भेटले तर ग्रामपंचायतचे कामं, सरपंचाचे कामं, सरपंचाचे अधिकार, कार्य, ग्रामसेवकाचे अधिकार, कार्य, त्याचबरोबर त्यांच्या कलमा, त्यांच्याशी आधारित पेपरमध्ये जे काही प्रश्न बनतात ते सर्व इथं घेण्याचा प्रयत्न केला आहे. कुठलाही पॉइंट मिस झालेला जवळपास नाही आहे. मला जर कधी कुठल्याही पद्धतीची अडचण असेल नक्की तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आम्ही त्या गोष्टी आणखी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.